शाळेतून आल्यानंतर मुलांना भूक लागते, त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस कामावरून वगैरे येतो अशा वेळेस सुद्धा नाश्त्यासाठी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, अगदी झटकेपट. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवणार अगदी झटकेपट, सोप्या पद्धतीने आणि मोजक्या घरगुती साहित्यामध्ये. त्यासाठी आपण जे साहित्य घेतले आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचप्रमाणे अर्धी भोपळी मिरची एकदम बारीक अशी कट करून घेतली आहे, एक छोटा कांदा घेतला तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक मोठा बटाटा घेतला आहे, उकळून घेतला आहे, सालं काढून तो खिचून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मी गाजर घेतलं आहे, ते सुद्धा सालं सोलून खिचून घेतलेलं आहे. ह्या वाटीच्या प्रमाणात तुम्ही बघितलं ना तर ह्या वाटीच्या मापाने हे गाजर आहे, त्याचप्रमाणे भोपळी मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि कांदा देखील आहे. असे हे प्रमाण मी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी 2 मोठ्या मिरच्या, थोडंसं आल्याचा तुकडा आणि 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि ते सर्व आपण ठेचून घेतलेलं आहे आणि अर्ध इथे लिंबू घेतलेला आहे. आता हे मी सर्व जेवढ्या भाज्या घेतल्या तेवढ्या मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे घेतल्या, इथे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. आता जे मी ठेचा बनवलं आहे इथे मी आलं लसूण मिरची घेतली, ते दाखवलेलं नाही आहे पण मी जेवढं प्रमाण घेतलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पण इथे तुम्ही जर का लसूण खात नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. त्याचप्रमाणे इकडे एक मका घेतलेला आहे आणि मक्याचे गोळे काढून घेतलेले आहेत. 1 वाटी पोहे घेतले आणि 2 चमचे बेसन घेतले आणि टॅमॅटो सॉस घेतलेला आहे 1 चमचा. जो मका घेतलेला आहे तो आपण मिक्सरला मागे पुढे बटन करून फिरवून घेणार आहोत. त्याचप्रमाणे मी इथे पोहे देखील घेतलेले आहेत, 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे, ते सुद्धा आपण मिक्सरला हे बारीक याची पावडर करून घेणार आहोत. इथे मी सर्व मका आहे हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, जाडसर असा फिरवून घेतला आहे बघू शकता. त्याचप्रमाणे इथे आपण जी पोहे मिक्सरला पावडर करून घेतले, इतकी अशी जाडसर अशी करून घेतली आहे. हे आपण जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या तेवढ्या सर्व आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. म्हणजे मी इथे ठेचा केला होता तो घालून घेते. त्याचप्रमाणे कोथिंबीर, मिरची, भोपळी मिरची घेतली ती, कांदा, गाजर, बटाटा. इथे सर्व साहित्य आपण एका बाउलमध्ये घेतले. इथे आपल्याला 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर घालायची आहे. आता इथे मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे काळी मिरी पावडरचा वापर केला, म्हणजे जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घाला, कारण इथे अगोदर आपण मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 1-2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून आपल्याला जिरं घालायचं आहे, अख्खं जिरं घातलेलं आहे. सॉस घेतला होता तो सर्व घालून घेऊया. चवीनुसार मीठ, लिंबू घेतलं होतं अर्ध, त्याचा रस घालून घेऊया. आता हे सर्व साहित्य आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्याचप्रमाणे एकजीवसुद्धा झालं पाहिजे इतकं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपण जे बेसन घेतलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला घालायचे पोहे, म्हणजे पोह्याची जी पावडर बनवली आहे ती घालायची. आता मी अर्ध वाटी ह्यातली घालून घेते. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं पोह्याचं पीठ घालते. आता इथे ना आपल्याला आवश्यकतेप्रमाणेच आपल्याला इथे पीठ घालून घ्यायचं आहे, खूपसुद्धा आपल्याला इथे पीठ घालायचं नाही आहे. आणि मस्त असं हे पीठ हे घातल्यानंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने हे अगदी हलक्या हाताने आपल्याला मळायचं आहे, घट्टसुद्धा नाही किंवा असं दाबूनसुद्धा आपल्याला हे मळायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपण हे मळून घेऊया. बघू शकता मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता ह्याचा आपल्याला गोळा बनवून ठेवायचा आहे. आणि पोह्याचं पीठ आहे ना बघू शकता अजून हे पाव वाटी शिल्लक आहे, इतकं आपल्याला पुढे लागणार आहे. मी तुम्हाला नंतर पुढे जाऊन सांगणारच आहे. आता इथे बघू शकता मी हा गोळा बनवून घेतलेला आहे. आता इथे नाही मला जेवढ्या लागल्या तेवढ्या मी भाज्या घातल्या. इथे तुम्ही आणखीन एक्स्ट्रा काही भाज्या तुम्हाला वापरायचं असेल तर म्हणजे कांद्याची पात आहे, कोबी आहे, ते सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. आता इथे ना आपल्याला एक 10 मिनिटासाठी हे बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं झालं आहे. आता हे सर्व मिश्रण आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे प्लेट तीच मी अगोदरची जी आहे तीच घेतली आहे. हे सर्व काढून घेते. इथे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इतकं खूप छान असं हे मुरलं जातं. एक 10 मिनिटातच हे छानपैकी मुरतं. आणि थोडंसं त्यानंतर आपल्याला पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला एक कटलेट बनवायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे असे आपण गोळे बनवून घ्यायचे.
अशा पद्धतीने. आता इथे तुम्हाला लहान मोठे जशी साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे गोळे बनवा. आता हे गोळे बनवल्यानंतर आता इथे आपण काय करायचं आहे, कटलेटचा थोडासा असा आकार द्यायचा, थोडंसं असं गोल करायचं आणि असं हाताने असं सारखं करून घ्यायचं. हे आपल्याला सर्वात महत्त्वाची टीप आहे का एकदम पातळसुद्धा असे हे आपल्याला करायचे नाही आहेत, इतके जाडसर आपल्याला हे ठेवायचे आहेत. हे बघा, हाताने पुन्हा आपण हे सारखे करून घ्यायचे असे. एक मी तुम्हाला दाखवला असा, हे बघा, इतका असा आपल्याला जाड ठेवायचा आहे. हे आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि बाकीचे सुद्धा बनवून घेऊया. हे बघू शकता मी असे गोल गोल असे हे कटलेट आहेत हे करून घेतले आहेत. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. बघू शकता इथे आपण कुठलेही जास्त असे मसाले न वापरताच एकदम टेस्टी असे हे कटलेट बनवणार आहेत. त्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात, कारण मिरची पावडर याच्यामध्ये काहीसुद्धा घातलेलं नाही आणि दिसायला देखील खूप छान वाटतात. आता इथे जो आपण पोह्याची पावडर केली होती ती शिल्लक आहे, ती आपण ठेवून दिलेली आहे. आता इथे आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालून घ्यायचा आहे, मिक्स करून घेऊया. आता इथे आपण जेवढे हे कटलेट बनवले आहेत ना तेवढे सर्व एक एक असे आपण ह्या पीठ लावून घ्यायचं आहे. एक एक कटलेटला अगदी हलक्या हाताने लावायचं आहे, जास्त काही पीठ लावायचं नाही आहे. हे बघा, आणि असे आपण बाजूला ठेवून देऊ. अशा पद्धतीने सर्व आपण हे लावून घेऊया. आता जेवढे मला बनवायचे आहेत ना तेवढे मी सर्व हे सध्या बनवून घेतलेले आहेत, बाकीचे नंतरसुद्धा बनवणार. आता हे लावून घेते सर्व. आता इथे बघू शकता हे सर्व पीठ आहे हे मी लावून घेतले. आता आपण हे फ्राय करून घेऊया. आता इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मी 2 चमचे फक्त तेल घातलं आहे. बघू शकता अगदी आपल्याला कमी तेलामध्ये हा नाश्ता रेसिपी बनवायचा आहे. आता हे आपण तळून घेऊया. आता जेवढे पॅनमध्ये राहतील तेवढे हे मी सर्व टाकून घेते. मीडियम गॅसवर मी 1-2 मिनिटांसाठी हे शिजवून दिले. त्यानंतर आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे. अगदी लगेच असं हे पलटी होते बघू शकता. आणि दिसरा देखील बघा असं थोडं लालसर असा कलर येईपर्यंत आपल्याला हे आता फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येईपर्यंत हे मी व्यवस्थित तळून घेतले आहेत. अगदी आपल्याला कमी तेलात असा आपला नाश्ता रेडी होतो. म्हणजे आपण शालो फ्राय केलेले आहे तिकडे आणि खूप सुंदर असे रेडी झाले आहेत. हे बघा अशा पद्धतीने एवढे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत म्हणजे जवळ हा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आणि खरपूस तळल्यामुळे एकदम मस्त असा मका वगैरे सर्व शिजला जातो आणि खूप छान असे हे टेस्टी असे कटलेट रेडी होतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. हे सर्व कटलेट आहेत हे रेडी झाले आहेत. बघू शकता इतके मस्त असे मी हे तळून घेतलेले आहेत. कमी तेलामध्ये हा नाश्ता रेडी झाले. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पुन्हा आपण थोडंसं तेल घालूया. तेल आहे थोडंसं गरम करून घेतलं आणि पुन्हा हे कटलेट आहे हे आपण ह्यावर टाकून घेऊया आणि बाकीचे सर्व हे आपण फ्राय करून घेऊया. कटलेट आहे हे सर्व मी फ्राय करून घेतले आहेत. बघू शकता इतके मस्त असे झालेत ना, चवीला तर काय एक नंबर असे लागतात. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी नक्कीच बनवून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता हे तुम्ही खाणार कशासोबत, तर इथे मी टॅमॅटोचा सॉस घेतलेला आहे त्याच्यासोबत खाऊ शकता. त्याचप्रमाणे इथे दही घेतलेलं आहे. दहीमध्ये आपण थोडीशी साखर घातली आहे, अगदी किंचितशी घालायची, त्यामुळे खूप आणि मिक्स करायची, त्यामुळे ना खूप दहीला छान टेस्ट येते आणि त्याच्यासोबत ना कटलेट खाल्ले का एक नंबर असे चवीला लागतात. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या कुठल्या भाज्या घेऊन कसं पीठ तयार केले हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्र-मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही झटकेपट बनणारी ही रेसिपी त्यांना माहिती मिळेल. त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल. बऱ्याच वेळा काय होतात व्हिडिओ बघतात आणि शेअर करत नाही, आणि शेअर केलं तर अतिउत्तम आहे, कारण आमच्यासाठी पुढे जाण्यासाठी आम्हाला खूप सहकार्य होते. त्याचप्रमाणे एक लाईकचं आणि हाईपचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर कोणी नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.